राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या शक्तीपीठ महामार्गासाठी शासनाकडून संयुक्त जमीन मोजणीला परभणी जिल्ह्यातून प्रारंभ झालाय। 12 जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध कायम राहील, कोणत्याही परिस्थितीत हा महामार्ग होऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुन्हा एकदा जाहीर केली। परभणी जिल्ह्यातील संघटनेच्या नेत्यांची गुरुवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेली धरपकड म्हणजे ब्रिटिश राजवटीचं प्रतीक असल्याची टीका शेट्टी यांनी केली आहे। वर्धा जिल्हा ते गोवा राज्यातील पत्रादेवीपर्यंत शक्तीपीठ महामार्ग बनवला जाणार आहे। त्यासाठी 80,000 कोटीपेक्षा अधिक खर्च होणार आहे। हा महामार्ग 12 जिल्ह्यातून जाणार असून त्यासाठी शासनाकडून भूसंपादन सुरू आहे। राज्यातील अनेक शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे। अशा परिस्थितीत आज परभणी जिल्ह्यातील सहजापूर गावातून शक्तीपीठ महामार्गाचं रेखांकन करण्यासाठी संयुक्त जमीन मोजणीला प्रारंभ झाला। तत्पूर्वी शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेऊन गुरुवारी मध्यरात्रीपासूनच परभणीमधील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांची धरपकड सुरू झाली। परभणीतील शेतकरी संघटनेचे नेते अशोक ढगे गुरुवारी रात्री राजू शेट्टी यांना भेटण्यासाठी आले होते, पण पोलिसांनी त्यांचा शोध घेत त्यांनाही ताब्यात घेतलं। राज्य सरकारची ही कृती ब्रिटिश राजवटीची आठवण करून देणारी आहे, पण शासनानं कितीही दडपशाही केली तरी शेतकरी संघटनांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध कायम राहील असा इशारा राजू शेट्टी यांनी दिलाय। मी सरकारला ठामपणाने सांगतो की तरी सुद्धा आज मोजणीला विरोध हा होणारच, कारण केवळ समन्वय समितीचा नव्हे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा नव्हे, तर पूर्ण शेतकऱ्यांचा या शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे। आणि ब्रिटिशासारखं इंग्रजांच्या सारखं जोर जबरदस्ती करून तुम्ही जर का मोजणी करायचा प्रयत्न केला तर आम्ही तो हाणून पाडूच, परंतु 1 इंच सुद्धा जमीन देणार नाही। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाड्याचे विभाग प्रमुख किशोर ढगे हे खरं तर कोल्हापूरला मला भेटायला आलेले होते, परंतु त्यांचा शोध घेऊन पाठलाग करून रात्री 1:30 वाजता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेला आहे। या दडपशाहीचा निश्चितच आम्ही निषेध करतो। राज्य शासनानं शक्तीपीठ महामार्गाचं रेखांकन बदलण्याचा निर्णय घेतलाय, पण त्यातून शक्तीपीठ महामार्गाचा प्रकल्प खर्च 1.25 लाख कोटींच्या पुढे जाणार आहे। त्यातून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होणार असल्याचा आरोपही राजू शेट्टी यांनी केलाय।